श्री स्वामी समर्थ भक्तांनो, नवरात्रीमध्ये अनेक स्त्रिया कन्यापूजन करतात. नवरात्री उत्सवात कन्यापूजन, कुमारी पूजन हा एक महत्त्वाचा विधी आहे. हा विधी विशेषतः अष्टमी किंवा नवमीला केला जातो. कन्यापूजनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. स्त्री शक्तीचे प्रतीक. कन्यापूजनात 2 ते 10 वर्षांच्या मुलींना देवीचे रूप मानले जाते. देवी दुर्गा ही आदिशक्ती आहे आणि ती स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. या पूजेत स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो आणि त्याला आदर दिला जातो. नवरात्रात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या 9 रूपांमध्ये देवीचे प्रत्येक रूप स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. कन्यांमध्ये या शक्तीचे दर्शन घडते, त्यामुळे त्यांचा सन्मान केला जातो. लहान मुलींमध्ये पवित्रता आणि निष्पापता असते. कन्यापूजनात या पवित्रेचे प्रतीक म्हणून त्यांची पूजा केली जाते. मुलींना देवी मानून त्यांना प्रसन्न करून देवीचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कन्यापूजन हा स्त्रीचे महत्त्व आणि तिच्या सन्मानाचे प्रतीक आहे. या पूजेमुळे समाजात स्त्रीला उच्च स्थान देण्याचा संदेश दिला जातो. त्यानुसार स्त्रियांना आदर आणि प्रतिष्ठा मिळावी हा या पूजेचा उद्देश असतो. असे मानले जाते की कन्यापूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता प्रदान करते. कन्यापूजनाद्वारे देवीचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कन्यापूजनात 9 कन्यांचे पूजन केले जाते. या कन्यांना पाय धुवून, त्यांना फुलं, अक्षता वाहून त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर त्यांना भोजन दिलं जातं आणि उपहार, वस्त्र, फळं, मिठाई इत्यादी दिले जातात. नवरात्रीत कन्यापूजन हे एक श्रद्धेने आणि भक्तीने केलेले विधी आहे, ज्यामुळे देवीची कृपा मिळते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ.